नमस्कार, VM फूड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण तिळगुळाचे लाडू कसे करायचे त्याची रेसिपी बघणार आहोत. खूप वेगवेगळ्या पद्धतीने तिळाचे लाडू केले जाते. मकर संक्रांत स्पेशल आपण तिळाचे लाडू कसे करायचे बिना पाक करता आपण लाडू करणार आहोत. त्याची रेसिपी बघायच्या अगोदर काय साहित्य लागते ते अगोदर बघून घेऊ. इथे मी 250 ग्रॅम तीळ घेतलेले आहे, 150 ग्राम शेंगदाणे आहेत आणि गूळ जेवढा लागेल त्यानुसार आपण वापरणार आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे आपले भाजून घेणार आहोत. इथे जे आपण शेंगदाणे घेतले त्याच्यामध्ये आपल्याला मंद गॅसवर शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे. बघू शकता आपले शेंगदाणे असे छान भाजले जातात. ते सगळे हलवत आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचे आहे. अजून पूर्णपणे भाजलेले नाहीत. अजून आपण 1-5 मिनिटं पुन्हा मंद गॅसवर भाजून घेऊ. बघू शकता शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेलेले आहे. बघू शकता बघू आता आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत. आपण हे एका प्लेटवर इथे काढून गार होऊ देणार आहोत. आता हीच कढई मी पुन्हा गॅसवर ठेवलेली आहे. आता आपण हे जे तीळ घेतलेले आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मंद गॅसवर खरपूस असे तीळ छान उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता तीळ आपले व्यवस्थित असे तुम्हाला आवाज येत असेल चटचट तीळ उडत आहे. आणखी 1 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचे. खूप जास्त करपवायचे नाही तीळ आपल्याला. आणि आपण हे लाडू करण्यासाठी पाक करणार नाही आहे, बिना पाकाचे लाडू करणार आहोत आपण. बघू शकता चटचट आवाज येत आहे. तीळ उडायला लागले ते समजून जायचं ते भाजल्या गेलेले आहे. बघू शकता रंग पण थोडा थोडा बदलायला लागलेला आहे तिळाचा. 1 मिनिट आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. छान असे हलवून आपल्याला भाजून घ्यायचे व्यवस्थित. तीळ उडायला लागले की समजायचं तीळ भाजल्या गेलेले आहेत. आपले तीळ आता इथे व्यवस्थित भाजून झालेले. एकूण 5 मिनिटं लागलेले आहेत मला हे तीळ भाजण्यासाठी. आता गॅस बंद करू आणि तीळ पण आपण गार करण्यासाठी खाली काढून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये मी काढून घेते. तीळ पण आपल्याला काढून घ्यायचे. खमंग असा तिळेचा वास येत आहे. छान खरपूस अशी तीळ भाजल्या गेलेली आहे. असं आपण आता याला जोपर्यंत आपले तीळ आणि शेंगदाणे थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. आपण हे 1-5 मिनिटं तीळ आणि शेंगदाणे गार करून घेणार आहोत. इथे आपले तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित थंड झालेले आहे. इथे मी शेंगदाणे थंड झाले तर त्याची साल काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशी आपल्याला व्यवस्थित शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे. तीळही थंड झालेले आहे. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत. त्याच्यामध्ये हे जे शेंगदाणे आहे ते आधी आपल्याला दळून घ्यायचे आहेत. खूप जास्त बारीक फाईन पण पावडर करायची नाही आहे. मी तुम्हाला दाखवते याची बारीक पावडर करून. तुम्ही बघू शकता मी शेंगदाणे छान दळून घेतलेले आहे. खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त ठोकळ पण नाही. असं याच्यामध्ये एखादी असा शेंगदाणा राहिला तर तो दाताखाली जेव्हा येतो आपण खाताना छान लागतो. मी एका बाउलमध्ये आता हे काढून घेणार आहे. बघू शकता खूप जास्त बारीक नाही दळलेलं मी. आता जशी आपण शेंगदाणे दळून घेतलेले आहे तसेच आपल्याला तीळसुद्धा दळून घ्यायचे. आपल्याला तीळ पण
बारीक दळून घ्यायचे आहे. मी व्यवस्थित बारीक झाले पाहिजे म्हणून अर्धेच तेल टाकलेले आहे, कारण की पुन्हा तेल सुटते. जर आपण जास्त तीळ घेतले तर तिळाला तेल सुटेल. तेल सुटू नये म्हणून अर्धे तीळ घेतलेले आहे, अर्धे आपण पुन्हा दुसऱ्या याच्यामध्ये दळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता तीळ पण इथे व्यवस्थित दळून घेतलेले आहे. खूप जास्त बारीक एकदम अशी खूपच जास्त बारीक नाही दळलेले आहे, असे थोडे ठोकळच ठेवलेले आहे. बघू शकता ह्याच्यामध्ये थोडे तीळ पण दिसले पाहिजे असं आपण दळून घेणार आहोत. आता आपण जे उरलेले तीळ आहेत ते पण ह्याच पद्धतीने आपल्याला दळून घ्यायचे आहे. मी थोडे तीळ उरवून ठेवत आहे. याचं काय करायचं ते पुन्हा सांगते. तुम्ही बघू शकता मी पूर्ण तीळ व्यवस्थित असे बारीक दळून घेतलेले आहे. तीळ शेंगदाणे आपले दळून झालेले आहे. आपण जे हे तीळ उरवून ठेवलेले होते ते पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. नक्की तीळ जेव्हा दाताखाली येतात तेव्हा ते खाताना खूप छान लागतात. आता हे सगळं मिक्स करून घेतो आपण. व्यवस्थित असं आपल्याला सर्व एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान लाडू लागतात. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण हा जो गूळ घेतलेला आहे तो गूळ आपल्याला याच्यामध्ये चाळणीवर किसून घ्यायचा आहे. दाखवते मी. अशा पद्धतीने आपल्याला ह्या तिळाच्या आणि याच्या मिक्सरमध्येच हे गूळ किसून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण गूळ किसून घेणार आहोत. तुम्हाला तुमची तीळ जेवढी असेल त्या पद्धतीने तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. किती गोड किती तुम्ही खाता त्याच्यावर ते अनुसरून आहे. तुम्ही अशा पद्धतीने सर्व गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता गूळ मी व्यवस्थित किसून घेतलेला आहे. जितका गूळ मी घेतला होता त्याच्यामध्ये मी 4 मोठ्या बट्ट्या याच्यामध्ये गूळ किसून घेतलेला आहे. कमी जास्त आपण पुन्हा जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही पुन्हा गूळ ॲड करू शकता. आता आपण हे चमच्याने मिक्स करू शकतो, पण चमच्याने मिक्स न करता जेवढं तुम्ही हाताने मिक्स कराल तेवढा हा गूळ या तिळामध्ये एकजीव होईल. असं छान आपल्याला तीळ याच्यामध्ये घेऊन मिक्स करून छान असं दाबून दाबून छान मिक्स करायचं आहे. पूर्णपणे गूळ जो आहे तो तिळामध्ये मिक्स झाला पाहिजे. बघू शकता त्याला छान बाइंडिंग येते. गूळ आपण किसून घातलेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर ना पाक करावं लागत ना हाताला चटके लागत आणि खूप छान मऊसूत असे लाडू आपले तयार होतात. असं सर्व एकजीव करत आपल्याला छान मिक्स करत पूर्ण मळून घेऊत आपण. हे छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. गूळ आणि तीळ असं छान हाताने आपल्याला हे करून मिक्स करून घ्यायचं. गूळ तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. जसं तुम्ही गोड खात असाल त्या पद्धतीने वापरायचं आहे तुम्हाला. बघू शकता व्यवस्थित गूळ असा मिक्स होत आहे. आता आपण छान एकजीव करून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपण गूळ आणि तीळ व्यवस्थित एकजीव केलेला आहे. छान तुम्ही बघू शकता छान बाइंडिंग येत आहे आपल्या मिक्सचरला. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. आपल्याला ज्या आकाराचे हवे त्या आकाराचं गोळा इथे घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं दाबून प्रेस करायचं आपल्याला छान जोरात आणि अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपला लाडू तयार झालेला आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला आणखी एक लाडू करून दाखवते. हिवाळ्यामध्ये तीळ आणि गूळ दोन्ही शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. त्यामुळे एकदा हे लाडू नक्की करून बघा. अशा पद्धतीने आपण लाडू वळून घेणार आहोत. आणखी एक लाडू मी तुम्हाला इथे वळून दाखवते.
खूप एकदम असे अलगद आपल्याला हे लाडू वळता येतात. खूप जास्त त्रास होत नाही आणि हाताला चटकेही लागत नाही. पाक करून जर लाडू केले तर त्याचे हाताला चटके सहन करत आपल्याला लाडू वळावे लागतात. हे लाडू एकदम इझी पद्धतीने, सोप्या पद्धतीने तुम्ही वळू शकतात. बघू शकता अशाच पद्धतीने आपण आता सर्व लाडू वळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले लाडू, सर्व लाडू वळून घेतलेले आहे आपण. किती छान असे एकसारखे लाडू वळले गेलेले आहेत. हे लाडू करण्यासाठी ना आपल्याला पाक करायची गरज आहे, ना जास्त तामझाम करायची. सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे लाडू आहेत. तर या संक्रांतीला अशा पद्धतीने लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा. खूप छान लागतात आणि मौसूत लाडू होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.